दोन्ही कुपन देण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतो, या ठिकाणी उपस्थित झालेले सन्मान्य प्रशांत जाधव आमच्या प्रशांत जाधव प्लीज. जे कुपन आपल्याला आलेले आहेत अजितदादा गोवारी माजी सरपंच चंद्रपाडा वाकेपाडा यांच्या मार्फत. तर रोहित यांनी अतिशय चांगले 2 जेल टिपले होते. तर कॅमेरामॅन या ठिकाणी झूम करतात या कुपन वरती. आपण बघतोय अतिशय चांगले 200 रुपयाचे मानकरी ठरतोय आणि ते कुपन तुम्हाला या ठिकाणी तुमच्या संघाला नक्कीच चांगली संधी आहे. रोहित झेल कठीण होता, अगोदरचा सामना सुरू झालेला आहे, मात्र ज्यावेळेस झेल हवे होतात काय ठरवलं होतंस? काय नाही, असंच घेतली काय वाटलेलं. आणि मी नक्कीच तुम्ही 8000चे बुट वापरतात साईनाथ भोईर यांनी सांगितलं होतं. नाही थँक्यू. तर नक्कीच आपण बघतोय रोहित सातवी एकवीस आदिवासी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा हा महासंग्राम तुम्ही निहाळतायत शेलार स्पोर्ट्स या मैदानावर. शेलार मैदानावर ऑन साईडला चेंडूला खेळला जातोय. फिकी येईपर्यंत 1 धाव सहजतेने पूर्ण केले जाते. मिडॉन वाईड ऑफ मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता आणि एका धावणीची संघाच्या धावसंख्येत बदल. धावपळकर धावा लागला तर त्या 5 धावा. एका बाजूला आपण बघतायत आदरणीय सन्मान्य दयानंदजी वाघ यांचा हा जॉय स्पोर्ट्स संघ जो फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारा आदरणीय सन्मान्य ज्ञानेश्वरजी सापटे हेमंतजी सुतार यांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. फायटिंग फॉल्कॉन KPL 2021 कॉमन प्रीमियर लीग 2021 मध्ये याच फायटिंग फॉल्कॉन संघाने 3य क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि आता एक पक्क्या इराद्याने तो मैदानाच्यात उतरतोय. कारण कल्पेश सापटे जर म्हटलं तर लेदर क्रिकेटचा अतिशय चांगला अनुभवी असा खेळाडू आहे. अंडर 19चा भारतीय संघाचा कर्णधार नायडू याला सुद्धा त्याने पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त करून बाद केलं होतं आणि नुकताच भाईंदर येथील सुभाष मैदानावर त्याच्या बॅटमधून एक हाफ सेंचुरी आली होती. 56 धावा त्याने बनवल्या होत्या. त्यानंतर मागच्या सत्रामध्ये त्याने पुणे येथील जाऊन पुणे सहारा स्टेडियम मध्ये सुद्धा त्याच्या फलंदाजीचा दबदबा दाखवला होता. तो हा खेळाडू आहे कल्पेश सापटे. आदिवासी समाजाचा खेळाडू जरी असला तरी त्याचे पिताश्री ज्ञानेश्वर सापटे खूप मेहनत घेतात या खेळाडूच्या मागे. आपल्या 2 पुत्रांच्या मागे मेहनत घेणारे ज्ञानेश्वर सापटे जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार पदावर उपस्थित आहेत आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये सध्या थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये तैनात आहेत. फिटनेसमॅन माझे वर्गमित्र सुद्धा आहेत. जवळजवळ 2 ते 3 वर्ष आम्ही एकत्रित एकाच वर्गामध्ये आणि एकाच बेंचवर बसायचो. ते आमचे मित्र आणि त्यांचा पुत्र आता खूप चांगलं कामगिरी करतोय. गोलंदाज तयार कल्पेश सापटे. फुलवर चेंडू होता. चेंडू बॅटच्या सहाय्याने जातोय शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावणीची स्ट्राईक रोटेट होतोय. दोन्ही फलंदाज मदत करतायत धावा बनवण्याकरता आणि आरामात एकेरी दुहेरी धावा पूर्ण करतायत. या एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 6 धावा. जॉय 11 चिंचोड आनंद वाघ साहेबांचा हा संघ आहेत. श्रमजीवी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षापासून समाज कार्याचा ठसा त्यांनी जो उचललाय तो आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो अतिशय चांगला चेंडू. ब्लॉक होल डिलिव्हरी मात्र पिचिंग आउट साइड द ऑफ स्टंप असल्या कारणानं पंचांच्या काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येताना दिसत नाही. 1 धाव मिळाली. या एका धावणीशी धावसंख्येत बदल होतोय. धावपळकावर धावा लागला जात आहेत त्या 7. बघूया काय होतंय. कदाचित चर्चा होईल या दोघांमध्ये. चर्चेचा विषय तर होईल. बेल्स तिथे पडलेले आहेत. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 टिक टिक 4 टिक टिक 5 टिक टिक 6 टिक टिक 7 टिक टिक 8 अँड पंचांचा इशारा आलाय.
विकेटचं पतन होतंय, परतावं लागतं या फलंदाजाला. गॉन. 5व्या चेंडूवर सफलता मिळते कल्पेश सापटे या गोलंदाजाला. अतिशय चांगला प्रभाव पाडतोय तो या टुर्नामेंट्स मध्ये. हा लागलाय पहिला धक्का. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण येऊया चर्चा करण्याकरता या विकेटची. कम ऑन डीजे. थँक्यू सर. ज्या पद्धतीने आपण वर्णन केलं ते या खेळाडूचं, त्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शनचा विचार केला तर लेदर क्रिकेटचं पूर्णपणे या ऍक्शन मागे लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं एका पित्यानं आपल्या पुत्रासाठी घेतलेली मेहनत फळाला येताना पाहायला मिळते. अगदी बरोबर. आणि बेल्स उडताना आपल्याला दिसली, कारण डाव्या एसटीच्या दिशेनं जाणारा चेंडू होता. व्हेरिएशन करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. भरपूर काही तो शिकलाय. जसं मुंबई पट्ट्यामध्ये जाऊन त्याला जे ज्ञान मिळालंय, नाण्याची शिदोरीचा चांगला वापर तो करतोय. नवीन फलंदाज गेलाय संतोष कोम. टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडू संतोष कोम लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला टोळावतोय. एक धाव पूर्ण केली, बघता बघता दुसऱ्या धावे करता तो धावतोय आणि या 2 धाव तो पूर्ण करतोय. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यावर फलंदाजी करताना जॉय 11 चिंचोटी संघाची धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 1 गडी बाद 8 धावा. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 24 बॉलमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय ऐकणार आहोत आपण एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. जी टीम मिटिंग आहे ती टीम मिटिंग तुमची 3ऱ्या षटकानंतर होईल, कारण 3ऱ्या षटकामध्ये तुम्हाला पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल. याकरता प्रत्येक षटकामागे तुम्ही टीम मिटिंग करू नका. याआधीच ठरवून घ्या की आपल्याला गोलंदाज कुठला पाठवायचा आहे, फलंदाज कुठला मैदानाच्या धाडायचा आहे आणि कुठल्या क्षेत्ररक्षकाला कुठे ठेवायचं आहे. पण निश्चितच दीपकजी काय म्हणाल, या ठिकाणी पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. त्या नवोदित खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कल्पेश, ज्याचं नाव आहे कल्पेश सापटे, काय अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर जो कमबॅक त्याने केला. पिचिंग पाहिलं तर अराउंड द ऑफ स्टंपचं पिचिंग आपल्याला पाहायला मिळालं. पॉवर प्ले 2चा इशारा विजयजी भोये यांच्या माध्यमातून येतोय. पुन्हा एकदा संदीप सरांकडे जाऊयात दुसऱ्या षटकाचं समालोचन ऐकण्यासाठी. धन्यवाद दीपेशजी. हर्षल नावाचा गोलंदाजाला इन दी एअर चेंडू हवेमध्ये कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन होतंय आणि आणखीन एक धक्का लागला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 गडी बाद, धावसंख्या 8. गॉन. तो पहिला मॅच खेळत होता आणि अशा वेळेस त्यांनी बाद केलं होतं ते स्टीफन फ्लेमिंग न्यूझीलंडच्या. प्रकाश तुंबडा चेंडू हवेमध्ये होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू जाताना दिसला आणि बघता बघता 1 धाव पूर्ण केले. सुदैव म्हणेन मी या खेळाडूचं, कारण धावबाद होता वाचलाय. 1 धाव मिळाली. एका धावणीची धावसंख्येत बदल. धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जॉय 11 या संघाच्या. संदीप सरांचे जर आपण ज्ञानकोश पाहिलं तर अप्रतिम माहिती. संदीप सरांच्या या माहितीला मी थोडीशी एक जोड देण्याचा प्रयत्न करेल, खारीचा वाटा उचलेल. भुवनेश्वर कुमारच्या नावावरती देखील असाच रेकॉर्ड आहे, ज्याने आपल्या इंटरनॅशनल करिअरच्या पहिल्या चेंडूवरती मात्र पाकिस्तानच्या मोहम्मद हफीजला बाद केलं होतं. ऑफसाईडच्या बाहेर पिचिंग केल्यानंतर खूप आतमध्ये वळणारा चेंडू मोहम्मद हफीजने सोडला होता आणि तो त्या ठिकाणी बोल्ड आउट झाला होता आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने देखील बाद केलं होतं. हा, नो डाऊट. अतिशय चांगली माहिती आणि निश्चितच हा एक रेकॉर्ड आहे या खेळाडूच्या नावावर. आणखीन एक भारतीय वेगवान गोलंदाज जसे मला आठवण येईल पुढच्या षटकामध्ये. मिडल स्टंप वरून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. फलंदाजाचा अंदाज चुकलाय. संतोष कोम याचा जर आपण विचार केला तर 2019च्या APL स्पर्धेमध्ये हा खूप मोठी चर्चा होती या खेळाडूची आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने आपला नावलौकिक केला होता. तसा हा नामची नेहरा मैदानाच्या आत एक अष्टपैलू खेळाडू
टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या माध्यमातून तो एरबी खेळत असतोय आणि आता APL मध्ये जॉय स्पोर्ट्स संघाचा हिस्सा बनलाय. बघितलं अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, चेंडूला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलं. एक धाव पूर्ण, एका धावणीची धावसंख्येत बदल, धावफलकावर धावा लागला जात आहे. तर फलंदाजी करताना जॉय 11 चिंचोटी संघाच्या त्यात 10 धावा, 1 षटक आणि 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या आहे ती 10, म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे एक एक धाव आपल्याला येताना दिसतंय. काय चांगला नजारा आपल्याला समोर पाहायला मिळतोय. जे आपल्याला सह्याद्री पर्वतरांग आहेत ते आकर्षित करतायत, जे झाडं आहेत ती आकर्षित करतायत, उजव्या बाजूला मोठ्या पर्वतरांग आकर्षित करतात. असा हा नजारा या मैदानाच्या बाजूचा. या चेंडूला उचलण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. फिटनेसमॅन ज्ञानेश्वर सापटे हा झेल टिपतोय. विकेटचं पतन, परतावं लागतंय फलंदाजाला. गॉन. आणि म्हणूनच हे सिद्ध केलं होतं एक महान क्रिकेटपटू दिनकर बळवंत देवधर सरांची मला आठवण झाली. 14 जानेवारी 1892 साली पुणे येथे जन्मलेले आणि पेशाने प्रोफेसर असलेले दिनकर बळवंत देवधर, म्हणजे असं बघितलं तर DP देवधर या महान क्रिकेटपटूची आठवण झाली, जे 100 पेक्षा जास्त वर्ष जगले. आणि अशा महान क्रिकेटपटूने वयाच्या 57व्या वर्षी क्रिकेट खेळलं आणि वयाच्या 52 पुण्या इनिंग मध्ये शतक झळकावली. त्या आठवणी मला फिटनेस बघून ज्ञानेश्वर सापटे याचा. येस, नक्कीच खूप चांगली माहिती सर आपल्यापर्यंत पोहोचत. साप्तेनी जो झेल टिपला त्याच्यासाठी मी नक्की एक म्हणेन की शेर बुडा हुआ तो क्या हुआ, शिकार करना नाही बोलता. आणि खऱ्या जीवनामध्ये तो खरा शिकारी सुद्धा आहे. ऑन साईडला चेंडू हवेत, 1 बाउन्सने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. द्विधा स्थितीमध्ये गेलाय. एकदा त्याच्या मनामध्ये असा विचार आला की चेंडूवर आपण झडप घ्यावी, मात्र नंतर त्यांनी स्वतःला सावर मागे गेला आणि चेंडू अडवण्यामध्येच त्याचं ध्येय आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपतात 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर जॉय 11 चिंचोटी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघितलं तर आय थिंक 3 गडी बाद झाले. 3 गडी बाद 11 धावा. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय याची चर्चा सुद्धा मी करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. कम ऑन डीजे. मास्टर सचिन तेंडुलकर सरांना हा विश्वचषक अर्पण करण्यात आला. कारण शेवटचा विश्वचषक खेळत असताना जी अफलातून कामगिरी केली गौतम गंभीर, महेंद्रसिंग धोनी यांनी, आणि 2011चा विश्वचषक आपण वानखेडे स्टेडियमवर लिफ्ट केला. त्या आठवण 11चा आकडा आल्यानंतर इथे लगेचच आले. उर्वरित 3 षटकांमध्ये कशा पद्धतीने जॉय 11 चिंचोटी संघ फलंदाजी करतोय, काही घडामोडी घडतात मैदानाच्या आतून, याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत आमचे जवळचे मित्र दीपेश माने. आवाज ऐकूया दीपेश माने सरांचा. धन्यवाद संदीप सर. आणि सर आज दशकपूर्ती देखील होती त्या घटनेला. आज 2 एप्रिल 2021 आहे आणि 2 एप्रिल 2011ला भारतानं 28 वर्षानंतर विश्वचषक उचलला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ती किमय्या करणारा भारतीय संघ ठरला होता आणि दुसऱ्यांदा मात्र तो विश्वचषक भारताने आपल्या नावावर कोरला होता. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती गोलंदाज कल्पेश साप्ते येताना पाहायला मिळतोय. वन ऑफ द ग्रेट यंगस्टर्स क्रिकेटर. यावेळेस मात्र खोलवर डप्प्याचा चेंडू इसराळ यष्टीचा वेध घेतोय फलंदाज कोम, मात्र तंबूच्या आसऱ्याला विकेटचं पतन, डीझेल आमंत्रण.
कौतुक करावं लागेल डीजेचं, कारण ज्या पद्धतीनं आदिवासी ही मुलं मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात तशा प्रकारचं गीतांचं प्रोत्साहन देखील दिलं जातं डीजेच्या माध्यमातून. अगदी बरोबर, कारण समालोचन क्षेत्रामध्ये असताना आपण समालोचन करतोय त्याही पेक्षा कधी कधी गीतं अशी गीतं डीजे अशी गीतं वाजवतात त्याने स्फूर्ती आणि ऊर्जा मिळण्याचं काम मिळतंय होतोय. इथे धावसंख्या 11. आठवतंय मला आणखीन एक 11वर एक इतिहास आठवला. 11 सप्टेंबर 2007 साली क्रिस गेल यांनी T20 क्रिकेटमध्ये पहिलं शतक झळकावलं होतं आणि 57 चेंडूंमध्ये त्याने हे शतक झळकावलं होतं. ती आठवण मला लगेचच इथे या ठिकाणी आली. धावसंख्या 11. येस, यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश साप्ते सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बाटनं पटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करेल, फेक करेल, तदवर मात्र एकच धाव मिळेल. तर सर 11 सप्टेंबर 2007चा तो सामना T20चा पहिला विश्वचषक आणि पहिल्या विश्वचषकातला पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील पहिलं शतक झळकावण्याचा मान मात्र क्रिस्तोफर हेनरी गेल यानं पटकावला होता. पण दुर्दैवानं तो वेस्ट इंडिजने सामना साऊथ आफ्रिकेविरुद्ध गमावला होता. अगदी बरोबर. कैलास साप्ते कल्पेश साप्ते फुलर लाईन चेंडू हाताळलाय. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय, फेक करेल, तदवर मात्र एक धाव. कल्पेश साप्ते काय जबरदस्त तुफानी गोलंदाजी करतोय, चेंडू हाताळतोय की तोफेचे गोळे हाताळतोय हे मात्र फलंदाजांना इथे कळत नाहीये. येस, ही इज अ डायनामाइट. अतिशय चांगलं क्रिकेट आणि वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. या खेळाडूचं वय आणि शरीराची यष्टी पाहता कोणीही या खेळाडूला म्हणणार नाहीये की हा एवढा कौशल्यपूर्ण खेळाडू असेल, पण ज्या पद्धतीनं चंदनाची ओळख ही सुवासावरून होत असते तशाच पद्धतीनं खेळाडूची ओळख ही त्याच्या कौशल्यावरून होत असते. वयोगटातील विचार केला तर 20 वर्षाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त अनुभवी खेळाडूप्रमाणे खेळ करताना पाहायला मिळतो. यावेळेस मात्र फुलरलेन चेंडू सरळ हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये. कल्पेश साप्तेला मिळालं आणखीन एक यश आणि फलंदाज क्रमांक 5 तंबूच्या आसऱ्याला. गणेश माघारी परतलाय, वैयक्तिक एक धावसंख्या होती. डीजे डीजे. तर इथं मात्र पहा आतापर्यंत जर विचार केला तर तीनही षटकांमध्ये एक कोइन्सिडन्स जोडून आलाय. तीनही षटकांच्या 5व्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. 5 फलंदाज बाद झालेत. फलंदाज क्रमांक 5 बाद झाल्यानंतर 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सरसावलाय वसंत सांबरे. इथं मात्र फटका हवेमध्ये पुन्हा एकदा कल्पेश साप्तेला यश मिळणार का? तर यस हो. काय जबरदस्त बहारदार गोलंदाजी, 2 षटकांचा स्पेल. धावांचा विचार केला तर धावा खर्ची घातल्या 10 आणि फलंदाजांचा विचार केला तर 4 फलंदाज त्यांना बाद केलेत. काय जबरदस्त स्पेल, क्या बात आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कल्पेश साप्तेच्या या गोलंदाजीसाठी. मन सुतार यांच्या चेहऱ्यावर हास्य मला बघायला मिळतंय, कारण ते सुद्धा संघ मालक आहेत या फायटिंग फोल्कान संघाचे. म्हणजेच विचार जर केला तर ज्ञानेश्वर साप्ते आणि हेमंत सुतार हे 2 संघ मालक आपल्याला फायटिंग फोल्कान्स या संघाचे पाहायला मिळत आहेत. कल्पेश साप्ते खूपच कमीत कमी वयामध्ये त्यांनी चांगली प्रसिद्धी मिळवलंय आणि मी एक मॅच त्याचा कांदिवली येथे सुद्धा पाहण्याकरता गेलो होतो माझा मित्र ज्ञानेश्वर साप्ते यांच्यासमवेत, आणि तिथे सुद्धा त्या स्पर्धेमध्ये त्यांनी गोलंदाजी आक्रमक केली होती आणि अतिशय चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता या खेळाडूचा. अर्थानं वडिलांचं कौतुक करावं लागेल, कारण गुणवान पुत्राच्या मागे अतिशय खंबीरपणे उभा राहणारा पिता फार गरजेचा असतो. कारण आजच्या बदलत्या जगामध्ये आपण पाहतोय की अनेक खेळाडूंकडे कौशल्य आहेत, परंतु त्यांना पाठबळ नसल्यामुळं त्या कौशल्यांना मात्र आपल्याला मागं ठेवावं लागतं. पण इथं मात्र तसं होताना पाहायला मिळत नाहीये. ज्ञानेश्वर साप्ते यांचं कौतुक करावं लागेल, कारण कल्पेशच्या मागे ज्या पद्धतीनं ते खंबीरपणे उभे आहेत आणि तिथून मात्र कल्पेशचा खेळ बहरताना पाहायला मिळतोय.
12 चेंडूंचा स्पेल हाताळलाय, 4 फलंदाजांना बाद केलाय. धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 10 धावा खर्ची घातल्या. याचाच अर्थ पाठीचा कणा जवळजवळ तुटलाय फलंदाजी करणाऱ्या जॉय 11 चिंचोटी संघाचा. तरी सुद्धा त्या संघामध्ये क्षमता आहे, कारण या हे जे फलंदाज आलेत वसंत आणि उत्तम यांना सुद्धा चांगली उत्तम कामगिरी करावी लागेल. क्षमता आहे त्यांच्यामध्ये सुद्धा. येस, नेहमी आपण पाहत असतो वसंत आला की निसर्गामध्ये बहर येतो, पण तो बहर मैदानाच्या आतमध्ये आणावा लागणार आहे वसंतला. पण जर सध्या विचार केला तर नाव जरी जॉय स्पोर्ट्स असलं तरी जॉय करण्याचा यावेळेस मौका मात्र मिळाला आहे फायटिंग फॉल्कनला. आणि विशेष म्हणजे संदीप सांबरे आणि निलेश सांबरे यांना आपण युवराज 11 वालवी संघाच्या माध्यमातून खेळताना बघितलं आणि त्यांचेच मोठे बंधू आलेत मैदानाच्या आत आणि या बंधूला काहीतरी करावे लागेल, सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, संघाकरता संकट मोचकाची भूमिका अदा करावी लागेल. डावखुऱ्या आताचा फलंदाज स्ट्रायकर यांकडे आपल्याला पाहायला मिळतोय उत्तम दिंडा. यावेळेस मात्र उत्तम दिंडाला नावाप्रमाणे खूप उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. आणि 2 षटकं जर आपण पाहिली तर इथून मात्र 2 नवीन गोलंदाज देखील पाहायला मिळणार आहेत, कारण कल्पेश साप्तेनं 2 षटकं हाताळलेत. याचाच अर्थ आहे येणाऱ्या यस वेळेचं बंधन पाळा फायटिंग फॉल्कन. आपण खेळ चांगला करताय परंतु वेळेचा अपव्यय टाळा. खूप करडी नजर आज पंचांच्या भूमिकेमध्ये विजय भोई यांना आपण पाहतोय. काल ते खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते परंतु आज मात्र जबरदस्त भूमिका त्यांची पंचांच्या माध्यमातून राहिलेली आहे. एक वादग्रस्त जो निर्णय ठरला असता तो त्यांनी अतिशय योग्यपणे हाताळला. यावेळेस अलॉंग दी कार्पेट फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू लॉंग ऑफ वरती गॅदर करून फेक केली जाईल, तदवर मात्र एक धाव घेण्याची संधी असणार आहे. वसंत सांबरे यावेळेस मात्र स्ट्रायकरांकडे येताना पाहायला मिळतात. एक जुना जाणता वालवी संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने काल 2 बंधूंना मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारला होता निलेश सांबरे आणि संदीप सांबरेनं, त्याचप्रमाणे कित्ता गिरवावा लागणार आहे तो म्हणजेच फलंदाजी करत असताना उत्तम सांबरे यांना, गोलंदाजी वसंत सांबरे यांना. गोलंदाजी मागवती गोलंदाज सागर दाखल होताना आपण पाहतोय. हाणामारीचे स्लॉगवरचे हे 2 षटकं बाकी असताना यष्टीच्या मागून क्षेत्ररक्षण बदलण्याचा मानस यावेळेस मात्र दाखवला यष्टी रक्षकानं. डीप मध्ये जर विचार केला तर लॉंग ऑन वरती खेळाडू आहे, डीप मिड विकेट वरती खेळाडू आहे, स्क्वेअर लेग वरती खेळाडू आहे आणि यावेळेस मात्र लॉंग लेग वरती खेळाडू तैनात करताना आपल्याला पाहायला मिळालं यष्टी रक्षक. याचाच अर्थ ऑनसाइड वरती थोडीशी गोलंदाजी होताना पाहायला मिळेल की काय. यावेळेस शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी ही खेळत असताना अचूक नजर आपली असावी लागते, परंतु ही नजर मात्र नव्हती वसंत सांबरेची आणि त्यामुळेच काय तर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक यावेळेस चूक करणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा फक्त 14 पाहायला मिळतात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बघताय तो म्हणजेच कृष्णा लोंढे याला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावाच्या माध्यमातून तो अनेक वर्ष इथं मात्र हा चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा होता. यावेळेस फटका ऑन साईडला परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला ऑफ साईडला. खऱ्या अर्थानं म्हणायला गेलं तर वेगानं यावेळेस मात्र, कारण फटका खेळण्याच्या अगोदरच चेंडू ट्रॅव्हल झाला होता. धावपलक 15 धावसंख्येवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच दिवसानंतर गावराई पाड्यातून खेळताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय, कारण सातत्यानं खूप चांगली गोलंदाजी यावेळेस फायटिंग फॉल्कनच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. सागर पुन्हा एकदा धजावलाय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाजवळ ट्रॅव्हल झालाय, तदवर मात्र एक धाव घेण्याची संधी होती उत्तमला. इथून मात्र एक धाव नक्की मिळाली आहे उत्तम, त्याचबरोबर जॉय स्पोर्ट्सला. इथं मात्र संधी दिलेली नाहीये, जॉय करण्याची संधी मिळत नाहीये जॉय स्पोर्ट्सला. बरोबर, तुमच्या मताशी मी सहमत आहे, कारण जे अपेक्षा होती जॉय स्पोर्ट्स संघाकडून त्या अपेक्षेचा पूर्णपणे भंग केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. फायटिंग फॉल्कॉन चांगली फायटिंग करतोय मैदानाच्या आतून. येस, तुमचं कागदोपत्री नाव किती मोठं आहे हे फार महत्वाचं नसतं, तर मैदानाच्या आतमध्ये तुमची कामगिरी किती मोठी आहे याकडे मात्र प्रेक्षकांच्या नजरा जरूर असतात. पुन्हा एकदा सागरचा हा चेंडू फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी हुकवली आहे वसंत सांबरेनं. एकेरी धावेने इथं काहीही फरक पडणार नाहीये फॉल्कन संघाला. फायटिंग फॉल्कन संघाचा विचार केला तर आतापर्यंत अतिशय भेदक महाराज यांच्या माध्यमातून राहिलाय. कल्पेश साप्ते असेल, हर्षल असेल, सागर असेल, आतापर्यंत 3 गोलंदाज हाताळले गेलेत आणि त्यांच्या चेंडूच्या मानानं धावा मात्र खूप कमी होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत विचार केला तर 23 चेंडूंचा खेळ झालाय आणि सर धावपलकावरती धावा मात्र 17 पाहायला मिळतात. इथून मात्र शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल सागर. खोलवर डप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू 38 सर्कलच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. वा पहा, ज्यावेळेस बॅटमधून धावा येत नाहीत त्यावेळेस तुम्ही
धावून धावा घेण्याचा जरूर प्रयत्न करावा आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळाला. 4 षटकांची समाप्ती, धावफलकावरती धावा 19 लागल्यात. शेवटच्या एका षटकाचा खेळ बाकी असताना डीजे कडे जाऊयात. असा गेलो आणि असा परत आलो. राघोजी भांगरेच्या शूरवीर रक्ताची पोरा ही आदिवाशाची सात है आम्हा बिरसा मुंडाची राघोजी भांगरेंची. बिकट अवस्था आहे. पुढील होणारा मॅच असेल तो हंसिका स्पोर्ट्स नागले 444 विरुद्ध क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये दाखल व्हा. हंसिका स्पोर्ट्स 444 नागले विरुद्ध क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान होणारा पुढील मॅच असेल. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे संघनायक हजर पाहिजेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस सर, थँक्यू सर. इथं मात्र शेवटचं षटक घेऊन गोलंदाज हितेश मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स कडून यावेळेस मात्र त्याला पाचारण केलंय कर्णधारानं. स्ट्रायकर एंडकडे विचार केला तर पुन्हा एकदा वसंत स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस पहा खूप दूरवर चेंडू हाताळलाय. पंच आमच्याकडे वळतात. येस इट इज व्हाईट बॉल. पंच परशुराम पाटील सरांचा इशारा. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी सहज लिलया हाताळले असे पंच यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. टिवरी गावातून बिलॉंग करणारा एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आणि चिपळूण रत्नागिरी परिसरामध्ये देखील खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कव्हर खाली होता. ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर साइड चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. फेक झाली. तद्वार मात्र 2 धावा मिळतील. फेकी खराब. इथं मात्र बॅकिंग नाहीये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती देखील पूर्ण होईल का? तर 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. इथं मात्र क्षेत्ररक्षक धावा उधळताना पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी धावा बॅटमधून बंद होतं कठीण होतंय जॉय स्पोर्ट्सला, त्याच ठिकाणी इथं मात्र धावा उधळल्या जात आहेत क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडूंकडून. या पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला वाईड आणि या 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 23. इथून 5 चेंडू बाकी आहेत. या 5 चेंडू मध्ये 12 ते 13 धावा बनवण्याचा मानस जर ठेवला तर मात्र जॉय स्पोर्ट्स देखील कमबॅक करू शकतो. कारण प्रकाश तुंबडा अर्थातच ॲपीचा विचार केला तर 2 षटकं हाताळण्याची कुवत तो राखतो आणि ती 2 षटकं लिलया चांगली टाकू शकतो असा तो एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण खूप चांगल्या पद्धतीने ओपनचं क्रिकेट त्याने बऱ्याच वर्ष हाताळलंय. अगदी बरोबर. रॅपी नावाचा एक दिग्गज खेळाडू आहे जो खुल्या गटामधून क्रिकेट खेळत असतोय आणि ते क्षेत्ररक्षक हा क्रिकेटमधील महत्वपूर्ण भाग असतो, घटक असतो, अविभाज्य घटक असतो. क्षेत्ररक्षक जर चांगला असेल तर गोलंदाजाला चांगलं नाव लौकिक करता येतं. इथं मात्र पुन्हा एकदा गोलंदाज हितेश सज्ज होत असताना उत्तमसाठी यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा कडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय. कही पे निगाह है कही पे निशाणा आपण ठेवू शकत नाही. तुमचं पूर्णपणे लक्ष हे त्या चेंडूवरती असलं पाहिजे. मेरिटवरती खेळावं लागणार आहे. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला जातो त्या पद्धतीने फटकेबाजी करावी लागणार आहे. विचार केला तर आउटसाइड दी ऑफस्टम्प चेंडू हाताळला होता हितेशनं. हा चेंडू जर कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर नक्कीच बॅटचा संपर्क खूप चांगला झाला असता चेंडू सोबत. इथून मात्र शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी असताना धावफलकावरती 23 धावा आहेत. उत्तम पुन्हा एकदा स्ट्रायकरकडे सज्ज होतोय. इथं मात्र खराब चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. येस इट इज वाईड. अतिरिक्त 1 धाव आणखीन धावफलकावरती वाढते. शेवटच्या षटकामध्ये थोडस इथं दडपण गोलंदाजावर पाहायला मिळतंय. विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू त्याने लिगल हाताळलेत आणि 2 चेंडू इलिगल हाताळताना आपल्याला तो पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा हितेश कॉमेंट्री बॉक्स कडून सज्ज होतोय. गोलंदाजी माकवती. आखूट टप्पाचा चेंडू बिरकावून दिलाय. डीप लॉंग लेग क्षेत्र खाली पाहायला मिळालं. त्याचाच फायदा उचलला. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय दर्जेदार देखणा डौलदार चौकार. थँक्यू डीजे. चला हंसिका स्पोर्ट्स 444 आपणास विनंती आहे की आपण नाणेफेकी करता या टॉस बॉक्स मध्ये. कारण आपल्या साथीच्या
टीमचे अर्थातच क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्सचे कर्णधार ऑलरेडी येऊन पोझिशन मध्ये बसलेले आहेत. तर हंसिका स्पोर्ट्स 444 आदरणीय सन्मान्य पिंट्यादादा परेड यांचा हा संघ आपला पाहायला मिळतोय. आझाद वळवी कर्णधार आपण यायचंय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना संघ पाहायला मिळतो. 28 धावा धावफलकावरती लागलेल्या असताना 3 चेंडूचा खेळ अद्यापही येणं बाकी आहे. या 3 चेंडूवरती कमीत कमी 10 ते 12 धावा जर आल्या तर मात्र जॉय स्पोर्ट्स एका वेगळ्या सामन्याच्या सूत्राकडे घेऊन जाणार आहे समोरच्या संघाला. ओहो, यावेळेस मात्र पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी होते की काय असं वाटत होतं, परंतु पंच आमच्याकडे वळत आहे. तर डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू यस परशुराम पाटील सरांनी स्वैर घोषित केलाय. तिसरा वाईड चेंडू येताना मात्र पाहायला मिळाला या षटकातील. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 29 धावा होताना पाहायला मिळतात. कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय जॉय स्पोर्टचा संघ. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल. उत्तमच्या खेळीला पूर्णविराम. फलंदाज क्रमांक 7 तंबूच्या आसऱ्याला डीजे. चला चला, फलंदाजांना विनंती असेल घाई करा आणि गोलंदाजांना विनंती असेल टीम मीटिंग कमी करा. फायटिंग फॉल्कन आपल्याला विनंती असेल की आपण खेळ खूप चांगला करताय परंतु वेळ खूप दबडताय. या खेळाला जर वेळेची जोड आपण लावलीत ना तर अप्रतिम दर्जेदार खेळ राहील आपला. अतूट अजोड आपण ज्याला म्हणू शकतो. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हितेश सज्ज झाले शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी. 29 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय परंतु मुकेश नॉन स्ट्रायकर यांकडे असणार आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने वसंतचा हा फटका हवेमध्ये राहिलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तद्वर मात्र 2 धावा घेण्याची संधी सोडली नाहीये. 31 धावा सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळालाय तो म्हणजेच जॉय स्पोर्ट्सचा संघ. आघाडीचे महत्वाचे फलंदाज आदिनाथ अनिल संतोष प्रकाश माघारी परतल्यानंतर मात्र थोडासा डावाला आकार देण्याचा प्रयत्न उत्तम आणि वसंतने मात्र केला. इथून मात्र शेवटचा चेंडू आडव्या बाटनं यावेळेस चेंडू खेळायचा प्रयत्न. बॅटची आतली काढा. विकेट किपर धावलाय. इथं मात्र फेक होईल आणि 2 धावा पूर्ण होतील का तर वेगानं चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा पूर्ण केल्यात. अखेरच्या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. धावफलकावरती विचार केला तर 33 धावा लागल्यात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जॉय स्पोर्ट्स संघानं फायटिंग फॉल्कन संघाविरुद्ध 33 धावा धावफलकावरती लावल्यात आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान उभं केलंय. तर जाऊया तर टॉस बॉक्सच्या दिशेने ज्या ठिकाणी सागरजी माळी आमच्या सोबत जोडले जातील. सन्मान्य श्री प्रशांतजी जाधव यांच्या हस्ते टॉस होईल. तर आदरणीय सन्मान्य प्रशांतजी जाधव यांच्या टॉस केला जातो. एका बाजूनं बिरसा मुंडा, दुसऱ्या बाजूनं हंसिका स्पोर्ट्स. 5 ओव्हरचा मॅच आपल्याला होताना बघायला मिळेल. युवराज 11 बॉलिवूड संघाचे संघनायक आमचे मान्यवर. धन्यवाद. मी बाबण्यांना विनंती करेन आपण असं नसतं व्हावं स्टेजवरती. तर युवराज 11 संघाचे जे मालक आहेत सन्मान्य प्रशांतजी जाधव यांच्या हस्ते टॉस झाला आपण पाहिला आणि त्यांना आपण व्हीआयपी कक्षामध्ये बसण्याची विनंती केली आहे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो म्हणजे हंसिका स्पोर्ट्स या संघाने. तुम्हाला मी बसण्याची विनंती करतोय दोन्ही संघनायकांना. वेळ थोडासा आपल्याकडे आहे नक्कीच.
एक संघ आपल्या समोर ज्या दोन्ही संघ जे आहेत त्या दोन्ही संघांचा एक एक मॅच झालेला आहे. एक संघ जिंकलेला आहे तर एक संघ पराभूत झालेला आहे. हंशिका स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्याच्या नंतर काय निर्णय ठरवलाय आपण त्यांच्या संघाने ऐकायला विचारूया. फिल्डिंग शत्रुघ्न स्वीकारले आझाद याने. अगोदरची लढत तुम्ही गमावलेली आहे आझाद, कारण की 5 षटकांचा सुरुवातीचा सामना होता. तुम्ही अगोदर फलंदाजी केली होती मला वाटते आणि त्यानंतर डिफेंड करता आला नव्हता. मात्र आता फिल्डिंग का स्वीकारतात? गेम प्लॅनिंग आहे ते. आता गेम प्लॅनिंग केलं आहे, चेस करणं पसंत केलेलं आहे. आता संघामध्ये काही बदल आहे थोडंफार. बदल आहे आणि कुठल्या क्षेत्रामध्ये बदल बघायला मिळतील? बॅटिंगमध्ये की बॉलिंगमध्ये? बॅटिंगमध्ये बॅटिंगमध्ये बदल आहे, चेस करणं पसंत केलं आहे. एक सामना तुम्ही खेळलेला, काय सांगाल या स्पर्धेविषयी? कशी वाटते स्पर्धा? खूप सुंदर वाटे. आणि आयोजनामध्ये पिंट्यादादा परेड तुमचे नक्कीच ओनर आहेत, मात्र त्यांच्या उपाध्यक्षतेखाली ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करा अशी मी तुम्हाला विनंती करतोय. थँक्यू आझाद. तर आपण पुन्हा एकदा जातोय. इकडे वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातेवली संघाचे. आपल्याला जॉईन झालेत. तुम्ही नाणेफेकीचं कौल जरी पराभूत झाला असला तरी सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये 2 पॉईंट आहेत. तुम्हाला आत्ता स्कोर हा सेट करायचा आहे आणि नंतर डिफेंड करायचा आहे. मात्र आता काही संघामध्ये बदल आम्हाला बघायला मिळतील. नाही, तोच संघ खेळेल. तोच संघ खेळेल. नक्कीच एक रिलॅक्स संघ तुमच्या खेळाडूंसाठी तुम्ही देण्याचा प्रयत्न करतात, एक श्युअरिटी देण्याचा प्रयत्न करतात. मात्र समोरचा संघ एक रघु जागवारी यांचा संघ आहे. मास्टर माइंड क्रिकेटर आहे रघु जागवारी. जरी एक सामना जे पराभूत झाले असले तरी सुद्धा ते कमबॅक करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. आता त्यांच्याविषयी काही गेम प्लॅन आहे? नाही, सर्वांसाठी सेमच गेम प्लॅन आहे. सर्वांसाठी सेम गेम प्लॅन आहे. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. मात्र या स्पर्धेविषयी काय सांगाल? एक सामना तुम्ही खेळलात, काय कशी वाटते स्पर्धा? खूप सुंदर. थँक्यू. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करा. तुम्हाला आम्ही विनंती करतो. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. जाऊया पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शनकडे. तिथे संदीप गावड सर आणि दीपेश माने या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना जो सुरू होतोय तो म्हणजे फायटिंग फॉल्कन. आता मात्र चेस करताना बघायला मिळतील आणि डिफेंड करताना बघायला मिळेल. जॉय स्पोर्ट्स हा संघ लाईव्ह ऍक्शन मध्ये येतोय. त्यानंतर सामना असणार आहे इशिका स्पोर्ट्स आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा संघ. तर हंसिका स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि शत्रुघ्न स्वीकारलेला आहे. धन्यवाद सागर माळी. दोन्ही कर्णधारांच्या प्रतिक्रिया घेत असतानाच आपल्याला टॉस बॉक्स मध्ये दिसले सागर माळी. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज. मॅच कडे रवाना होऊया. 34 धावांचं टार्गेट आहे, लक्ष आहे 5 षटकांमध्ये फायटिंग फॉल्कन्स या संघाला. आणि फायटिंग फॉल्कन्स संघाचे प्रारंभिक फलंदाज उतरलेत. कल्पेश सापटे स्ट्राईक इन कडे आणि नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे तो म्हणजेच कृष्णा लोंढे. बघतोय आपण स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे तो म्हणजेच कल्पेश सापटे. पहिला चेंडू डॉट गेलाय. 34 धावांचं लक्ष. फाईट तर द्यावी लागेल गोलंदाजाला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूला पुढे सरसावून खेळला जातो. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता दोन्ही फलंदाजांचा कॉल होता आणि या 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावणीची खातं उघडलंय. आपण अकाउंट ओपन केलंय कारण गोलंदाजा मार्गावर गोलंदाज आहे तो म्हणजेच प्रकाश तुंबडा. टेनिस विश्वाने ॲप्पी या नावाने त्याला पसंती दिली. खरं तर मला आठवतंय 2016चं सत्र 29 डिसेंबर आणि 31 डिसेंबरचं चर्चा मी करेन. त्याची चांगला फटका स्वीपर करून मध्ये टोळावलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाब्या करता फलंदाज वेगाने धावत आहेत आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावणीची धावसंख्या झाली ती 4. 29 जानेवारी 2016 आणि 31 जानेवारी 2016 हा दिवस मला आठवला ज्यावेळेस नागले येथील स्पर्धेमध्ये मी धावतं समालोचन करत होतो. आणि त्या स्पर्धेमध्ये सलग टुर्नामेंट्स मध्ये खेळत असताना 3 मॅच मध्ये निर्धाव षटकं टाकून 2 वेळा एका निर्धाव षटकांमध्ये त्यांनी विकेट हॅट्रिक साधली. तो हा नामची हिरा आहे ॲपी प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्गावर. प्रकाशाचा हा चेंडू ऑफ स्टंपवर शपवून खेळला जातो. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता टोकलेला हा APL चौकार. कम ऑन डीजे. दोन 2017 मध्ये प्लेयर ऑफ द इयर सर्वोत्तम खेळाडू आदिवासी समाजातील म्हणून त्याची निवड झाली होती.
त्याला मिळाली होती आणि तोच गोलंदाजाविरुद्ध जोरकस प्रहार करण्याचा प्रयास होता कल्पेश सापटे या फलंदाजाचा. कल्पेश सापटे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल देऊन परततोय. विकेटचं झालं पतन. पहिला धक्का, पहिला मोहरा. धावसंख्या धावपकावर आहे ती 8 धावा. थँक्स डीजे वादकाशी संपर्क आपला तुटलाय. कल्पेश सापटे बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज कोण असेल ही चर्चा होणं सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण जॉय 11 चिंचोटी संघाने 34 धावांचं लक्ष ठेवलंय. पाठलाग करताना पहिल्या 5 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 8 धावा. आणि दीपेशजी, तुमच्या माहिती करता रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा चिन्मयी 11 या संघाकडून खेळलाय. हा खेळाडू प्रकाश तुंबडा आणि यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूला आपण रत्नागिरी रायगड या पट्ट्यामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलंय. येस, त्याची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीचं वेळोवेळी त्याने प्रदर्शन प्रेक्षकांसमोर केलेलं आहे आणि खूप चांगला गोलंदाज नावलौकिकास तो आलेला आहे. ज्या पद्धतीनं मी मगाशीच म्हटलं की जॉय स्पोर्ट्सने 41 धावा जर उभ्या केल्या असत्या तर ॲप्पीची 2 षटकं फार महत्वाची राहिली असते. इथून मात्र ॲप्पी पुन्हा एकदा ॲप्पीचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आहे. कारण त्याच्यामध्ये बोटांची जादू करण्याची क्षमता आहे. तो कला अवगत केलंय. नॅचरल स्विंग त्याला मिळत असतं. आणि ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली हे चेंडू सुद्धा त्याच्या हातामधून सुटत असतात. आता अतिशय एक चांगला चेंडू, आत वाढणारा चेंडू होता. षटकाची झाली समाप्ती. पहिले षटक संपतंय. प्रत्युत्तर दाखल 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फायटिंग फॉल्कॉन या संघाची धावसंख्या आहे ती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता किती धावा हव्या आहेत ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात देतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा वळतोय. कम ऑन डीजे. खेळाडूंचा भरणा असतो. कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो. आज हा क्रिकेट खेळ आपल्या युवांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच रक्तामध्ये पाहायला मिळतोय. कारण ब्रिटिश जरी 17व्या शतकात आले तरी त्यांनी ब्रिटिश आल्यानंतर या ब्रिटिश लोकांनी आपल्याकरता भरपूर काही करून गेलं आणि त्यांनी दिलेला हा महत्त्वपूर्ण खेळ जो आज भारताचा मुख्य खेळ बनलाय तो म्हणजेच क्रिकेट, ज्याला आपण मैदानाच्या आतून पाहतोय. दीपेशजी, 24 बॉल शिल्लक आहेत आणि चालू असलेल्या मॅच मध्ये 25 रनची आवश्यकता. ब्रिटिशांनी सोडून गेलेला खेळ हा नुसता खेळ राहिला नाही, तो भारतामध्ये एक धर्म बनलाय. क्रिकेट नावाचा धर्म आपल्याला आपल्या यादीमध्ये ऍड करायला हरकत नाही असं माझं तरी एक वैयक्तिक मत आहे. कारण प्रत्येकाच्या रक्तात नसानसात भिनलेलं हे क्रिकेट. पॉवर प्ले 2चा खेळ चालू होईल. पुन्हा एकदा 24 चेंडू आणि 25 धाबांची गरज असताना जाऊयात संदीपजी गावड सरांकडे. 24 बॉल आणि 25 रनची आवश्यकता. P2चा मारा घेऊन येतो गोलंदाज वसंत सामरे. संदीप सामरे, निलेश सामरे यांचेच मोठे बंधू वसंत सामरे गोलंदाज मार्गावर. P2 मध्ये आपण फिल्डिंग बघूया. 38 सर्कलच्या बाहेर कोण क्षेत्ररक्षक ठेवलेत. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये ठेवलाय, एकाला मिड विकेट मध्ये आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा असल्या कारणानं पंच विजय भोये यांचा वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10. आता बरोबर 24 रनची आवश्यकता 24 बॉल मध्ये. या धावा रोखणं कठीण असेल कारण ज्या पद्धतीने मैदानाच्या आतून हे 2 फलंदाज खेळत आहेत. एका बाजूला कल्पेश बाद झाल्यानंतर कृष्णा यांनी जबाबदारी स्वीकारलंय. ओ, चांगला चेंडू टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. फलंदाजाला एलिमिनेशन करता आलं नाही, चेंडूची निवड व्यवस्थित करता आली नाही आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या आता सध्या स्थिर आहे. धावा आहे त्या 1 गडी बाद 10 धावा. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 रनची आवश्यकता. चांगल्या पद्धतीने आता ओव्हरपिच चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावण्याची धावसंख्येत बदल आणि धावा झाल्या धावपळकावर त्या 11 धावा. सध्याच्या खेळाचा विचार करता फायटिंग फॉल्कन संघाला प्रत्येक धावेसाठी झुंजावं लागणार आहे. कारण जॉय स्पोर्ट्सचा विचार केला तर अनुभवाचा भरणा असलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जॉय स्पोर्ट्ससाठी क्षेत्ररक्षण आणि करताना पाहायला मिळतात. विशेष म्हणजे यष्टीरक्षकाची भूमिका अदा करतोय तो म्हणजेच प्रकाश तुंबडा.
केंद्रबिंदू ज्याला म्हटलं जातं, यष्टीरक्षक हा क्रिकेटमध्ये केंद्रबिंदू असतो. तिथे उभा राहून तो फिल्डिंगचं निरीक्षण करत असतोय की कुठल्या क्षेत्रामध्ये आता कुठे काय कमी पडतंय काय, याची दखल त्याच्या माध्यमातून घेतली जाते. अकुटपद चेंडू, स्विंग मिळतोय, वळण मिळतोय, एक चांगला चेंडू समाप्त होतोय गोलंदाजाचा आणि एक डॉट डिलिव्हरी येतोय. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या धावपळीवरती 11 धावा. 34 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या 11. आता रोखलं जातं म्हणजेच मार्गदर्शन कामी येतोय ते प्रकाश तुंबडे या गोलंदाजाचं. जॉय 11 चिंचोटी विरुद्ध फायटिंग फॉल्कॉन चिंचोटी या दोघांमध्ये ही लढत सुरू आहे. गोलंदाज तयार. समोरच्या इनकडून वसंत सामरे. हा खुडपद चेंडू आता कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळावलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरे धावे करतात. दोन्ही फलंदाज घाई करतायत. खराब फेकी आणि त्याचा फायदा फलंदाजाला. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या पोहोचली जाते ती 13 13 रन्स ऑन द बोर्ड. सचिन तेंडुलकरच्या जीवनामध्ये कोच रमाकांत आचरेकर सरांनी त्यांना 13 कॉइन्स, 13 नाणी ही गिफ्ट म्हणून दिली होती आणि आठवण आली हा 13चा आकडा आल्यानंतर. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. 34 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करते वेळी ही स्थिती आहे फायटिंग फॉल्कन्स या संघाची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावून चेंडूला खेळला. पुन्हा एकदा एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बघता बघता 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 15 15 रन्स. सर्व काही आता व्यवस्थित होतं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने असं मला वाटतंय. दीपेशजी, एक संयमी खेळ करावा लागणार आहे. मुखामध्ये साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून खेळ साकारावा लागणार आहे, कारण मेरिटवरती गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये. पुढचा चेंडू. ओहो, आता पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह मिड ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. फेकी येईपर्यंत एकाच धाव्यावर संतुष्ट, समाधानी. आणि याच दरम्यान बघूया काय घडतं या षटकामध्ये. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 34 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना फायटिंग फॉल्कॉन या संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 16 धावा. आता 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता धावांची गरज किती आहे ही चर्चा आपण करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर पुन्हा येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कम ऑन डीजे. बॉल आणि 17 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता. या षटकामध्ये मला वाटते सर फलंदाजांना आपल्याला सन्मानपूर्वक खेळण्याची आवश्यकता आहे, कारण चेंडूंचा विचार केला तर बरोबरीने धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना जर विचार केला तर आता मात्र धावांची आवश्यकता 16 आहे आणि 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तपस्या प्रतिष्ठान 2021 मध्ये 2019 मध्ये सुद्धा चांगला गवगवा दाखवला होता. चांगली कुशलता दाखवली होती या खेळाडूने. तो हा खेळाडू आहे, कारण एका षटकामध्ये त्यांनी 5 धावा डिफेंड केल्या होत्या. मला आठवतोय 2018 मध्ये अशी कामगिरी करणारा एफी नावाचा खेळाडू गोलंदाजी मार्गावर. आणि खुळ्या गटामधून तो नेहमीच अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाकडून खेळत असतोय. सँडी स्पोर्ट्स विरार संघाकडून सुद्धा त्याला तुम्ही पाहू शकतायत. हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करून जातोय. काय अप्रतिम मारा, तिखट मारा. फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गॉन, विकेटचं पतन.
आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळूंच आणि प्रेक्षकांचं आम्ही वसई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग APL 2021 मध्ये शब्दसम्राने स्वागत करतोय. चालू असलेल्या मॅच बद्दल चर्चा करूया. चालू असलेला मॅच जॉय 11 चिंचोटी विरुद्ध फायटिंग फॉल्कॉन्स चिंचोटी असा होतोय. फायटिंग फॉल्कॉन्स या संघाला 34 धावांचं लक्ष ठेवलंय आणि पाठलाग करतेवेळी 2 षटकं 2 चेंडूची समाप्ती झालंय. धाव संख्या झाली आहे ती 18. याचाच अर्थ आता 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 16 रनची आवश्यकता. दीपेची काय गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतोय या मॅच मध्ये? येस डेफिनेटली. अनेक वेळा आपण लो स्कोरिंग मॅचेस मध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा गौरव राहिलेला पाहिलाय आणि मी अगोदरच म्हटलं होतं की ॲप्पी सारख्या गोलंदाजाला सन्मानपूर्वक खेळण्याची गरज आहे. कृष्णा लोंढे सारख्या एका अनुभवी खेळाडूंनी चूक केली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि काय झालं ते आपण पाहिलं. ॲप्पी तयार. ओ जोरकुसमानाचा बापरे, या चेंडू हवेमध्ये मॅक्झिमम षटकार, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार आणि हा लाय षटकार. आल्यात परंतु एक इरिस्पॉन्सिबल फटका होता, कारण पाहायला गेलं तर कृष्णा बाद झाला होता आणि आल्या आल्या एक मोठा फटका खेळणं अशा स्थितीमध्ये म्हणजे एक अजबाबदारीचा भाग आपल्याला पाहायला मिळाला होता. येस, विकास बाबर या नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय, जो लगेचच खबर घेतोय गोलंदाजाची आणि 6 धावन करता षटका त्यांनी हा फटका खेळलाय. खरे तर हवेचा सुद्धा साथ मिळाली आणि फलंदाजाने लावलेला जोर त्याचा फायदा झाला संघाला. धावसंख्या पोहोचली 24 वर. आता जिंकण्याकरता अजूनही 10 रनची आवश्यकता. चेंडूंचा जर आपण विचार केला तर 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. हा चेंडू चांगला ब्रेक केलाय, लेग ब्रेक केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे प्रकाश तुंबडा याचा. 2018च्या APL मध्ये पहिला मॅच खेळत असताना निर्धाव षटक टाकलं होतं प्रकाश तुंबडा या गोलंदाज आणि आता सुद्धा चांगली कामगिरी करणं फार महत्वाचं असेल. ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, मात्र चांगला टान्स फलंदाजाचा. चेंडू येतोय ऑन साईडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव, एक धावपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. याचबरोबर या एका धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्या फुलली, धावसंख्या पोहोचली 25 वर. पहिल्या डावामध्ये फलंदाजीमध्ये कुठेतरी कमी पडताना दिसला जॉय 11चा संघ. समोर तुम्ही बघतायत मुकेश वळवी, अतिशय चांगला क्रिकेटपटू, मॅन फ्रॉम नागले बॉईज नागले संघाकडून सुद्धा तो क्रिकेट खेळत असतोय. आणि 3 बंधू आपण आजच्या दिवसात पाहणार आहोत, विकास वळवी, देवानंद वळवी आणि इथे मुकेश वळवी. अनेक रेकॉर्ड्स या तिन्ही बंधूने केलेत. काही रेकॉर्ड्स त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा झालेत. उदाहरणार्थ 6 बॉलमध्ये 6 षटकार हा रेकॉर्ड सुद्धा माझ्या डोळ्यासमोर घडलाय. सध्याच्या मॅच मध्ये 25 धावा झालेत, अजूनही 9 रनची आवश्यकता. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. 13 चेंडू 9 धावा. वेळेला जास्त महत्व द्या मित्रांनो, वेळ हा फार महत्वाचा आहे. म्हणूनच या ठिकाणी तुम्ही वेळेचं बंधन पहा. गोलंदाज तयार. डावीच्या बाजूला वळणारा चेंडू अपील जोरदार केलंय आणि पंचांचं पट आकाशाकडे उंचावला जात आहे. फलंदाजाला परतावा लागतंय, पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. सागर घायाळ, पिंट्या परेड साहेब, मनीष घायाळ, बाबू महाळी, सागर माळी, हेमंत सुतार, हे संपूर्ण टीम आपण बघतोय जे मेहनत घेते या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद करताना दिसतात आमचे कॅमेरामॅन. येस, खऱ्या अर्थानं ही स्पर्धा याची देही याची डोळा साकारण्यामध्ये ज्यांचा महत्वाचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे असे सर्व खंदे कार्यकर्ते व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. या 9 धावा पूर्ण होतील काय या शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालोय आणि शंकेचं निवारण करण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत आमचे साथी समालोचक मित्र. सर्वांनाच आपल्या गोड आवाजाने रिझवण्याकरता आणि भिजवण्याकरता दीपेची माने. धन्यवाद संदीप सर. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असताना
गोलंदाजी मागवरती वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालाय संतोष. स्ट्रायकर रेंजकडे फलंदाज आपण पाहतोय विकासला, ज्या विकासनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार खेचला होता. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचणारा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक नवा उभरता सितारा पाहायला मिळाला आणि भारतीय क्रिकेट विश्वाच्या पटलावरती ज्यानं नाव आपलं सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं, अर्थातच मुंबईचा आपला सर्वांचा लाडका सूर्यकुमार यादव आपल्याला पाहायला मिळाला. जफ्रा आर्चरच्या एका उसळत्या चेंडूवरती फ्लिकचा फटका खेळून फायनल एक डोक्यावरती त्याने षटकार खेळला होता. इथं मात्र विकास, काय घडणार काय बिघडणार. 12 चेंडू 9 धावा, 9 धावा 12 चेंडू, फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र कव्हर मध्ये हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलच्या खाली ॲप्पीने टिपलेला अप्रतिम देखणा दर्जेदार झेल. विकेटचं पतन, डिझेल आमंत्रण. जवळजवळ 25 ते 26 पावलं तो पुढे धावलाय आणि धावता झेल म्हणजे चित्त्याच्या वेगाने, चित्त्याचा वेग जर आपण बघितला तर ताशी 113 किलोमीटर प्रति वेगाने चित्तात पळू शकतोय. आणि ते ॲपी याची काय स्फूर्ती, काय ऊर्जा त्याने प्राप्त केली हा झेल टिपण्याकरता. सर कशाची गरज असेल तर नक्कीच सरावाची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही घाम गाळत असाल तर मात्र नक्कीच तुम्ही इतिहास घडू शकता. कारण जे पाण्याने आंघोळ करतात ते फक्त कपडे बदलतात, जे घामाने आंघोळ करतात ना तेच इतिहास बदलतात. आणि यावेळेस मात्र काही जबरदस्त इतिहास ॲप्पीच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मागवरती गोलंदाज संतोषला पहिलं यश प्राप्त होताना पाहायला मिळत आहे. इथं मात्र 11 चेंडू 9 धावांची गरज. खोलवर टप्प्याच्या या चेंडूला दिशेने खेळायचं आहे. थोडस क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र पुढं ठेवण्याची गरज नक्कीच असणार आहे. कारण जर 30 यार्ड सर्कलच्या सीमावरती जर आपण असाल तर एक धाव घेणं सहज शक्य होईल. संदीप सर. अगदी बरोबर, तुमच्या मताचं मी सहमत आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आणि ते कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता तरी सुद्धा एक धाव चोरली गेली. संतोष यावेळेस पुन्हा एकदा पहा फटका त्याच दिशेने खेळलाय. एक धाव घेतल्या, दुसरीचा प्रयत्न होतोय, फेकी वेगानं केली आहे, गॅदर करण्यामध्ये केली आहे गोलंदाजानं चूक. 2 धावा अर्जित होतील. धावफलकावरती 28 धावा. इथून मात्र 6 धावांची आवश्यकता असणार आहे. लॉंग ऑफ खेळाडू होता तो वेगानं ट्रॅव्हल झाला आणि चेंडू गॅदर करून त्याने इन ऍक्शन एकाच ऍक्शन मध्ये आपल्याला चेंडू रिलीज करताना पाहायला मिळाला. परंतु यष्टीरक्षक गोलंदाजानं चूक केली आणि चेंडू गॅदर करण्यामध्ये अपयश त्याला येताना पाहायला मिळालं. इथून मात्र 6 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. संतोष गोलंदाजी मागवरती मार्गस्थ होतोय. आखूड टप्प्याच्या या चेंडूला फक्त समोरच्या दिशेनं ढकलण्याचा प्रयत्न केला. हलका पुश यावेळेस पाहायला मिळाला. एकच धाव अर्जित होते. चेंडू यष्टीवरती आदळलाय. आता मात्र पुन्हा एकदा चूक केली गोलंदाजानं. तिसऱ्या धावेमध्ये परिवर्तन केलंय. पहा, संधी आली आणि संधीचं सोनं केलंय. 3 धावा पळून काढल्यात. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चुका 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 आणि फक्त चुका जॉय स्पोर्टच्या माध्यमातून आतमध्ये पाहायला मिळते. येस, एक तर बँक बॅलन्स हा खूप कमी आहे आणि अशा वेळेस त्याची बचत करणं फार महत्वाचं आहे. आळस हा माणसाच्या प्रत्येक कामामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू आहे आणि आळस हा झाडावा लागेल. मध्ये तुम्ही खेळताय, पहिली संधी जरी तुम्ही गमावली तरी येणारे 4 संधी आपल्याकडे येणार आहेत आणि या 4 संधीचं मात्र सोनं करावं लागणार आहे जॉय स्पोर्ट्सला. आणि जॉय स्पोर्ट्सच्या संघाचा विचार करता अतिशय मजबूत कागदोपत्री संघ पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये त्यांना तेवढाच चांगला खेळ साकारावा लागणार आहे. आता जर विचार केला तर चेंडूंचा खेळ येणं शिल्लक राहिला आहे. तो मात्र 8 आणि धावांची आवश्यकता आहे. ती 3. 8 चेंडू 3 धावा, 3 धावा 8 चेंडू. पहा, समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईलने यावेळेस मात्र कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव अर्जित होईल. धावफलकावरती 32 धावा आहेत. 2 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 2 धावा. कौतुकास्पद कामगिरी इथून मात्र या छोट्या चणीच्या खेळाडूने केली आहे, ज्याचं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे योगेश बरप आणि सागर. खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करता येतं. कारण स्ट्राईक रोटेट करून खेळण्याचा प्रयत्न मात्र होतोय. यावेळेस पहा, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. षटक समाप्तीची घोषणा पंच विजय भोये यांनी केली. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. अनेक वेळा या 2 धावा देखील डिपेंड होताना आम्ही पाहिल्यात. आमच्यापेक्षा जास्त
वर्ष क्रिकेटची सेवा संदीप सरांनी केली आहे. अर्थातच त्यांनी देखील ही किमया अनेक वेळा पाहिली असेल. 6 चेंडू 1 धावा, 6 चेंडू 2 धावा अनेक वेळा आपण न होताना पाहिले आहेत. तेव्हा दळवी असेल, त्याचबरोबर विकास वळवी असेल, हे दोन बंधू एकमेकांसमोर मगाशी आपण पाहिले होते. आणि आता तिसरा बंधू अर्थातच मुकेश वळवी मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 2 धावा. पहिला चेंडू काय जबरदस्त फटका, इनसाइड आउट चेंडू गेलाय, डीप कव्हर बाउंड्री बाहेर, सीमा रेषा, वन बाउन्स चौकार. काय जबरदस्त फिनिश स्टाईल मध्ये पाहायला मिळाला. फिनिश फलंदाज योगेश बर्फच्या माध्यमातून, नावाप्रमाणे बर्फ डोक्यावरती घेऊन फलंदाजी केली आणि विजय रथाकडे वाटचाल मात्र होताना पाहायला मिळाली. विजयी झाला तो म्हणजेच फायटिंग फॉल्कनचा संघ. फायटिंग फॉल्कन अभिनंदन आपलं. तर कौतुक असेल जॉय स्पोर्ट्सचं देखील, कारण अक्षरशः झुंजवलंय, झगडवलंय आणि लढवलंय ते म्हणजे फलंदाजी करत असताना समोरच्या संघाला. तर केला मी पण दादा पोत